So hello dear students, in this video we shall discuss the polysaccharides. Polysaccharide बघायचे. But in the previous video we have seen the disaccharides. Disaccharides आपण बघितले, त्याच्यामध्ये सखू मला सेल दे अशा पद्धतीचे आपण जे काही 4 डायसॅकराइड्स बघितले, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज आणि सेलोबायोज. तर त्याच्यामध्ये काही थोडेसे सीईटी पॉइंट जे आहेत, जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नीटसाठी सुक्रोजचे थोडासा, सुक्रोज इज ए very important disaccharide. The sucrose is generally called table sugar, आपल्या जे घरची शुगर आहे, or it is also called cane sugar. Okay, the formula is having C12H22O11. थोडेसे ह्याचे पॉइंट लक्षात ठेवा for competitive point of view. This sucrose is made up of alpha D glucopyranols. Alpha D glucopyranols, बरोबर आहे, ग्लुकोपायरानोल्स आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोल्स. बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोल्स या दोघांच्या कॉम्बिनेशन आपण कशी बनते ते काल आपण बघितलं. सो धिस सुक्रोज बिफोर हायड्रॉलिसिस, आता ही जी आपण सुक्रोज पासून तयार केलेली आहे, धिस सुक्रोज ऑन हायड्रॉलिसिस, सुक्रोजचं ज्यावेळेस हायड्रॉलिसिस करतो, वी हॅव प्रिपेअर्ड ग्लुकोज बाय युझिंग धिस केन शुगर ऑर सुक्रोज. सुक्रोजचाही वापर करून आपण केलेले आहे. सुक्रोजचं ज्यावेळेस मी हायड्रॉलिसिस करतो त्यावेळेस मीन्स C12H22O11 याचं ज्यावेळेस हायड्रॉलिसिस करतो, मला मिळते ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं मिक्सचर. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज C6H12O6, दोघांचा फॉर्म्युला सेम, फक्त अल्डोज आहे, हा कीटोज आहे. तर दिस वी गेट 50% ग्लुकोज अँड 50% फ्रुक्टोज. मला दोघांचं इक्विमोलार मिक्सचर मिळतं. दिस मिक्सचर इज कॉल्ड equimolar mixture of fructose and glucose. And initially this sucrose disaccharide is dextrorotatory. हा कसा आहे, डेक्स्ट्रोरोटेटरी, लक्षात घ्या. म्हणून याला डेक्स्ट्रोज सुद्धा म्हटलं जातं किंवा डेक्स्ट्रोरोटेटरी आहे. आणि डेक्स्ट्रोरोटेटरी असल्यामुळं दिस इनिशियल रिएक्टंट सुक्रोज इज डेक्स्ट्रोरोटेटरी. हा कसा आहे, इट रोटेट द प्लेन पोलरायझर लाईट टुवर्ड द राईट साइड. हा कुठल्या साईडला रोटेट करतो, राईट साईडला रोटेट करतो. अँड ऑन हायड्रॉलिसिस, ज्यावेळेस सुक्रोजचं हायड्रॉलिसिस होतं, सुक्रोजचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर याचे ज्यावेळेस ब्रेकिंग होते, त्यावेळेस ब्रेकिंग झाल्यानंतर वी आर गेटिंग ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळालेत. पण हे तयार झालेलं जे मिक्सचर आहे हे कसं होतं, डेक्स्ट्रोरोटेटरी. मग हा डेक्स्ट्रोरोटेटरी, तर हा सुद्धा आपल्याला काय मिळायला पाहिजे, डेक्स्ट्रोरोटेटरी मिळायला पाहिजे. बट दिस मिक्सचर आफ्टर हायड्रॉलिसिस इट इज लिव्होरोटेटरी. हे कसं आहे, इट इज लिव्होरोटेटरी. दिस इज डेक्स्ट्रोरोटेटरी अँड दिस इज लिव्होरोटेटरी. हा डेक्स्ट्रोरोटेटरी आहे, हा लिव्होरोटेटरी. आता नेमकं ह्या कशामुळे व्हायले, असं नेमकं काय व्हायले, तर याच्यामधला हा जो ग्लुकोज आहे, या ग्लुकोजचं डेक्स्ट्रो रोटेशन जे आहे दॅट इज 52.5 पण प्लस आहे. हा ग्लुकोज आहे डेक्स्ट्रो रोटेटरी, डेक्स्ट्रोज म्हणतो आपण त्याला. त्याचं ग्लुकोजचं ते डेक्स्ट्रो रोटेशन, अल्फा रोटेशन त्याच्या ओरिजिनल पीपीएल ला कितीनं रोटेट करायला येतो, 52.5 न जवळपास, प्लस 52.5 न. आणि याच्यातला जो फ्रुक्टोज आहे, हा फ्रुक्टोज तुमच्या पीपीएल ला लेफ्टला रोटेट करायला आहे बाय -92.4. याच्यात जे दोन मिक्सचर तयार झालेले आहेत सुक्रोजचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर, एक ग्लुकोज आणि दुसरा फ्रुक्टोज, त्यातल्या ग्लुकोजचं रोटेशन किती आहे, अल्फा रोटेशन प्लस 52.5. आणि फ्रुक्टोजचं किती आहे, लिव्हो रोटेशन, हे डेक्स्ट्रो रोटेशन प्लस आहे म्हणून डेक्स्ट्रो रोटेशन, आणि हे फ्रुक्टोज आहे तो मायनस आहे, लिव्हो रोटेशन इट इज -92.4. मग याच्यामध्ये जो आहे लिव्हो रोटेशन इज डॉमिनंट. ह्या दोन मध्ये मिक्सचर मध्ये ग्लुकोज प्लस फ्रुक्टोजचं मिक्सचर इथं आपल्याला बीकर मध्ये मिळाले. याच्यामध्ये लिव्हो रोटेशन हे डॉमिनंट आहे, कारण हा जास्त झालाय रोटेट, 92 न झालाय. हा कितीनं झालाय, फक्त 52 झालाय. हा 52 व्हायला, हा 92 मायनस व्हायलाय. आणि म्हणून लिव्हो रोटेशन इज डॉमिनंट ओव्हर डेक्स्ट्रो रोटेशन. देअरफॉर द एंटायर मिक्सचर ऑफ ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज इज लिव्हो रोटेट. फार महत्वाचा पॉइंट आहे हा सुक्रोज आणि सुक्रोज मधला, डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिव्हो रोटेटरी मधला. आणि म्हणून मिक्सचर बनतं लिव्हो रोटेटरी. ओरिजिनल सुक्रोज डेक्स्ट्रो रोटेटरी, पण त्याचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर मिळणारं मिक्सचर काय आहे, लिव्हो रोटेटरी आहे, कारण त्याचं लिव्हो रोटेशन डॉमिनंट आहे. कुणावर, डेक्स्ट्रो रोटेशन ऑफ ग्लुकोजवर. आणि दुसरं, देअरफॉर
द डेक्स्ट्रो रोटेशन इज इन्व्हर्टेड आफ्टर हायड्रॉलिसिस. हायड्रॉलिसिस झाल्यानंतर सुक्रोजचं स्वतःचं रोटेशन इन्व्हर्ट झालं, उलट झालं. डेक्स्ट्रो रोटेटरीचं रूपांतर कशात झालं? लिव्हो रोटेटरी. म्हणून सुक्रोजला इन्व्हर्ट शुगर असं सुद्धा म्हटलं जातं. कसली शुगर म्हणायचं याला? इन्व्हर्ट शुगर, बिकॉज इन्व्हर्जन ऑफ रोटेशन झालेलं आहे. इथं डेक्स्ट्रो रोटेटरीचं रूपांतर कशात झालेलं आहे? लिव्हो रोटेटरीमध्ये झालेलं आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड इन्व्हर्ट शुगर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. हे लक्षात ठेवा, डेक्स्ट्रो रोटेशन अँड लिव्हो रोटेशन. नेक्स्ट आहे पॉलिसॅकराइड. नाउ for our syllabus, the polysaccharides are generally grouped into homopolysaccharide and heteropolysaccharide. But polysaccharide for our syllabus, the three polysaccharides are there. One is starch, another one is cellulose, and third one is glycogen. हे तीनही पॉलिसॅकराइड, ऑल दीज थ्री पॉलिसॅकराइड्स आर होमोपॉलिसॅकराइड. कारण ह्यांच्यातले जे मोनोसॅकराइड वापरलेले सगळे सेम टाईपचेच वापरलेले. आपल्याला बघायचंय आता त्याच्यामधला पहिला जो आहे स्टार्च. आता स्टार्च बाबांनो कुठं असतो तुम्हाला मी सांगितलेले. द स्टार्च इज फाउंड इन द सिरियल ग्रेन्स, पोटॅटोज, ट्युबर्स, कॉर्न्स. ह्या वेगवेगळ्या पदार्थामध्ये काय आढळतं आपल्याला? स्टार्च. तुमचा गहू, तांदूळ, ज्वारी, तुमचं बटाट, रताळ, तुमचा शाबू, ऑल दीज आर द स्टार्च. हे सगळे काय आहेत? एक्झाम्पल. कॉर्न, तुमचा मका, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्टार्च. अँड दीज स्टार्च आर पॉलिसॅकराइड, होमोपॉलिसॅकराइड, बिकॉज द स्टार्च इज मेड अप ऑफ टू पार्ट्स. स्टार्च किती भागानं बनलेला आहे? दोन. एक आहे अमायलोज. स्टार्च दोन भागाने बनलेला असतो, अमायलोज, अँड सेकंड वन इज अमायलोपेक्टिन. सी, the starch is made up of two parts, amylose and amylopectin. Now remember guys, तुम्हाला ही घरी सुद्धा करून बघता येईल. तुम्ही काय करा, एका वाटीमध्ये पीठ घ्या आणि त्या पिठाला पाण्यामध्ये टाका. पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला असं आढळेल की पीठ टाकल्या टाकल्या पाणी व्हाईट होतं आणि पिठाला ढवळून सेट होऊ द्या. सेट झाल्यानंतर तरी तुमचं पाणी व्हाईट असतं आणि नंतर त्यात टोटल पीठ मिसळलेल्या पाण्याला गाळून घ्या. गाळून घेतल्यानंतर आफ्टर फिल्ट्रेशन ऑफ दॅट टोटल फ्लोअर ऑफ द व्हीटचं जर पीठ तुम्ही जर टोटल फिल्टर केलात, ते गाळल्यात, जे खाली पडतं, खाली पडल्यानंतर ते व्हाईट वॉटर असतं. व्हाईट वॉटर वर तुमचं काही चोथा, गव्हाचा कोंडा म्हणा, तो वर राहिलेला असतो. म्हणजे त्या फिल्टर पेपरमध्ये तुम्हाला वर काही सॉलिड मटेरियल मिळेल आणि काही व्हाईटिश वॉटर मिळेल. आता हे व्हाईटिश वॉटरमध्ये काहीच नाही, इट इज व्हाईटिश कलर्ड वॉटर. हे व्हाईटिश का झालं? कारण तुमच्या त्या स्टार्चमध्ये दोन पदार्थ होते. एक होता अमायलोज, जो स्टार्चच्या टोटल स्टार्चच्या 20% असतो. तुम्ही एखादा जर स्टार्च 100 ग्रॅम घेतला तर त्याच्यातला 20 ग्रॅम कोण असेल? अमायलोज असेल. अँड रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट टोटल स्टार्च विल बी ऑफ अमायलोपेक्टिन. बाकीचा कोण असेल? अमायलोपेक्टिन. 20% अमायलोज अँड 80% अमायलोपेक्टिन. अँड कंबायनिंगली दिस पर्सेंट फॉर 100. म्हणजे 100 ग्रॅम मधलं 20 ग्रॅम अमायलोज असतं आणि 80 ग्रॅम काय असतं? अमायलोपेक्टिन. म्हणजे तुमच्या त्या पिठामध्ये जो अमायलोज आहे, दिस अमायलोज इज जनरली, हा जो अमायलोज आहे, दिस अमायलोज इज वॉटर सॉल्युबल. लक्षात घ्या, फार महत्वाचा पॉइंट आहे. अमायलोज कसा आहे? वॉटरमध्ये सॉल्युबल. म्हणजे तुमचं जे व्हाईट पाणी झालं ते कोणामुळे झालं? अमायलोजमुळे झालं. अमायलोज पाण्यात मिसळला अँड देअरफॉर वॉटर बिकेम व्हाईटिश कलर. आणि जो पाण्यात मिसळला नाही, जो चोथ्याच्या रूपामध्ये तसाच राहिला, जो कोंडा आपण म्हणतो, तो कोंडा जो राहिला, तो कोंडा कोण आहे? अमायलोपेक्टिन. तो अमायलोपेक्टिन कसा आहे? अमायलोपेक्टिन इज वॉटर इनसॉल्युबल. अमायलोपेक्टिन इज वॉटर इनसॉल्युबल. हा पाण्यात मिसळत नाही. अमायलोपेक्टिन इज वॉटर इनसॉल्युबल. दुसरं, अमायलोज इज मेड अप ऑफ द अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज युनिट्स. हा कशानं बनलेला आहे? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज युनिट्स. कशानं बनलेला आहे? ह्याच्यातले सगळे कोण आहेत? सेम टाईपचे मोनोसॅकराइड. कोणता आहे तो? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. दुसरा, हा सुद्धा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजनच बनलेला आहे. हा सुद्धा कशानं बनलेला आहे? अमायलोपेक्टिन अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजनं बनलेला आहे. तिसरा, all the monosaccharides in the amylose are joined together in a straight chain. Means all these monosaccharides are joined together unbranched.
सगळे अमायलोज मधले मोनोसॅकराइड एकमेकाला स्ट्रेट चेन मध्ये त्यालाच दुसरा शब्द तुम्ही काय म्हणू शकता, ब्रँचड. सगळे आपण स्ट्रक्चर बघणार आहे. सगळे कसे आहेत, अनब्रँचड, म्हणजे सगळे एकमेकाला स्ट्रेट चेन मध्ये जोडत गेले. पण अमायलोपेक्टिन मधले जे अल्फा डी ग्लुकोपायरानोज आहे, दीज आर जॉईंड टुगेदर इन ए स्ट्रेट चेन फॅशन ॲज वेल ॲज ब्रँचड फॅशन. काही स्ट्रेट चेन न सुद्धा जॉईन झालेले आहेत आणि काही ब्रँचड न सुद्धा जॉईन झालेले आहेत. बघा, मीन्स इट इज फॉर्मिंग नेटवर्क लाईक स्ट्रक्चर. कोण, अमायलोपेक्टिन. आणि त्याच्यामुळे अमायलोपेक्टिन जरा हार्ड आहे, कारण याच्यात ब्रँचिंग पण आहे आणि स्ट्रेट चेन पण आहे, आणि दोन्ही प्रकारची बॉन्डिंग झाल्यामुळे देर इज फॉर्मेशन ऑफ सच नेटवर्क. आणि नेटवर्कमुळे अमायलोपेक्टिन पाण्यात मिसळत नाही. जो आपण कोंडात चाळणी चाळल्यानंतर जो वर राहतो सहसा, तो कोण असतो, सहसा अमायलोपेक्टिन असतो. आणि म्हणून अमायलोज इट कंप्राइजेस 20%, इट कंप्राइजेस 80%. इट इज वॉटर सॉल्युबल, इट इज वॉटर इनसॉल्युबल, इट इज अनब्रँच्ड, इट इज ब्रँच्ड ॲज वेल ॲज स्ट्रेट चेन. म्हणजे अशा पद्धतीचे आपल्याला तिथं काही महत्वाचे पॉइंट सुद्धा लिहिता येतात. आता बघा, अमायलोज नेमकं काय आहे. अमायलोज कशानं बनलेला आहे म्हटलं मी, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. मी आता हे बघा, हा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज काढला. याच्यात कोण आहे, एच ओ एच. अल्फा म्हणले की ओ एच खाली. दुसराही तुम्हाला माहिती आहे ओ एच खालीच आहे. तिसरा ओ एच कायम कुणातही जा वरतीच आहे. चौथा ओ एच खालीच आहे अल्फामध्ये. आणि 5व्या कार्बनवर 6वा CH2OH आणि H. हा अल्फा डी. दुसरा तसाच करायचा आहे मला, लाईक दिस. हेअर अगेन HOH, HOH, OH, HOH, CH2OH and H. काय करणार तुम्ही आता याच्यातला, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. तसंच इकडं आणखीन तिसरा, लाईक दिस. हेअर अगेन चौथ्यावरचा HOH, याच्यातला वॉटर मॉलिक्यूल. असे किती तुम्ही N मॉलिक्यूल इकडं, N मॉलिक्यूल इकडं. सांगा, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज विथ इट्स अॅनोमेरिक कार्बन किती, 1 नंबरचा कार्बन दुसऱ्याच्या 4ला. ह्याचा 1 नंबरचा कार्बन दुसऱ्याच्या 4ला. ह्याचा 1 नंबरचा कार्बन त्याच्यात नंतरच्या 4 नंबरच्याला. मीन्स देर इज अल्फा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. कोणती लिंकेज आहे याच्यामध्ये, अल्फा 1,4. पण कशी, स्ट्रेट चेन. कशा फॅशननं, स्ट्रेट चेन फॅशन. म्हणजेच कशी आहे, अनब्रँच्ड. म्हणून अमायलोज जे आहेत सगळे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज एकाचा 1 नंबर दुसऱ्याच्या 4ला OH रिमूव्ह करतो. एकाचा 1 नंबर दुसऱ्याच्या 4ला OH रिमूव्ह करतो. नुसते 2 घेतले तर हा कोण, काल पाहिलेला माल्टोज आहे. आणि असे अनेक घेतले तर तो कोण आहे, अमायलोज आहे. मग असा अमायलोज प्लस अमायलोपेक्टिन मिळून काय तयार करतात, स्टार्च तयार करतात. तर दुसरा कोणता आहे, अमायलोपेक्टिन. अमायलोपेक्टिन मध्ये काय करतात, काय होतं, जनरली सच 2 चेन्स, अशा 2 चेन. एक अमायलोजची चेन दुसऱ्या अमायलोजच्या चेन बरोबर जाते. समजा मी अशी घेतली, लाईक दिस. ही अशी जोडलेली आहे. समजा ही एक अमायलोजची चेन आहे, इकडे N जोडलेली आहे. आणि मी इथं आणखीन एक काढायला, समजा लाईक दिस. HOH आणि हा CH2OH आणि H, हा HOH. इकडे हे आणखीन चेन आहे सच टाईप. ही दुसरी एक अमायलोजची चेन. अशी चेन झालेली आहे समजा याची. आता काय होतं, अमायलोपेक्टिन तयार होत असताना ही कसं आहे म्हटलं मी, स्ट्रेट चेन पण आहे आणि ब्रँचिंग पण व्हायले. ब्रँचिंग कुणामध्ये व्हायले, एक अमायलोजची चेन दुसऱ्या अमायलोजच्या चेनला अशी ब्रँच तयार करायली. म्हणजेच काय व्हायले, एका अमायलोजच्या चेनवरच्या 1 नंबरवरचा OH आणि दुसऱ्या अमायलोजच्या स्ट्रेट चेनवरच्या 6th कार्बनवरच्या OH. हे बघा, हा OH दिसायला CH2OH आणि हा 1 वरचा OH. हा OH मधला H आणि हा OH 1 आणि हा कितला 6 मधला. बघा, अमायलोज मध्ये कोणती ब्रँचिंग होत होती, 1,4 ब्रँचिंग. आपलं 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. कोणती लिंकेज आहे तिथं, फक्त 1चा 4 ही अमायलोज. अमायलोपेक्टिन मध्ये अशी एक अमायलोज दुसरी एक अमायलोज एकमेकाच्या पॅरलली येतात आणि एका अमायलोज चेनवरचा 6 नंबर कार्बनवरचा OH
आणि दुसऱ्या अमायलो चेनवरच्या 1 नंबरवरच्या OH मधला H, ह्या दोघांचा काय होतो, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर इथं CH2OC अशी एक नवीन ग्लायकोसाइडिक लिंकेज कुणामध्ये, 1 आणि 6. म्हणून याच्यामध्ये अमायलोपेक्टिन मध्ये ब्रँचिंग झाली, स्ट्रेट पण आहे आणि ब्रँचिंग पण आहे. म्हणून याच्या 2 प्रकारच्या लिंकेज मिळाल्या आपल्याला, 1,4 अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि 1,6 अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज. 2 लिंकेज, एक 1,4 पण आहे अशी स्ट्रेट चेन आणि दुसरी 1,6 पण व्हायली. म्हणून 1,4 न 2 स्ट्रेट चेन आणि त्याच्यात कुठली तरी एक 1,6 अशा पद्धतीने. म्हणून 2 चेन एकमेकाला जॉईन व्हायल्यात आणि तिथं ब्रँचिंग नेटवर्क तयार व्हायले. अँड देअरफॉर अमायलोपेक्टिन कंटेन 1,4 अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज अँड 1,6 अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज. दोन्ही प्रकारच्या लिंकेज तुम्हाला अमायलोपेक्टिन मध्ये मिळतील. तर हे 4 पॉइंट आपल्याला, हा 20% जर डिफरन्स जर कोणी विचारला, 20%, 80%, वॉटर सोल्युबल, वॉटर इनसोल्युबल, हा अनब्रँच्ड, हा ब्रँच्ड, हा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज, हा 1,4 प्लस 1,6 ग्लायकोसाइडिक लिंकेज. तर असे हा वॉटर सॉल्युबल, वॉटर इनसॉल्युबल, म्हणजे असे हे सगळे डिफरन्शिएटिंग पॉइंट तुम्हाला तिथे लिहिता येतात. सो दिस इज ऑल अबाउट द स्टार्च. नेक्स्ट आहे सेल्युलोज. आता काल आपण सेलोबायोज पाहिला होता. सेलोबायोज मध्ये काय आहे, तिथं पण ग्लुकोज आहे, तिथं पण ग्लुकोज आहे, पण दोन्ही ग्लुकोज सेलोबायोज मध्ये कसे आहेत म्हटलं मी, बीटा आहे. कसे आहेत, बीटा. बीटामध्ये काय होतंय, फक्त OH वरच्या साईडला, बाकी काहीच नाही. अल्फा डी ग्लुकोपायरानोज मध्ये OH खाली आहे, बीटा डी ग्लुकोपायरानोज मध्ये OH वरती आहे. बघा बस एवढा चेंज आहे. हा H, हा O, बाकीचे HOH ह्याच्यात काही चेंज नाही, फक्त इथंच चेंज आहे. इथं पण ग्लुकोजच आहे, इथं पण ग्लुकोपायरानोज, पण हे अल्फा आहेत, हे अल्फा आहे. इथं कोण आहे सेल्युलोज साठी, बीटा. आता बीटामध्ये काय होणार आहे, हे बघा परत मी असं आणखीन एक करायला, हे बघा हा परत ह्याच्यामध्ये कोण आहे, हा HOH, इथं OH H, असा आणखीन तिसरा, लाईक दिस. आता काय व्हायला बघा, एकाचा 1 नंबरचा ॲनोमेरिक कार्बनवरचा हा बीटा आहे. बीटा कशामुळे, OH वर आहे ॲनोमेरिक कार्बनवरचा, हा बीटा डी ग्लुकोपायरानोज, बीटा डी ग्लुकोपायरानोज. हा सुद्धा कोण आहे, बीटा डी ग्लुकोपायरानोज, हा सुद्धा बीटा डीच आहे, कारण ह्याचाही 1 नंबरवरचा OH कुठे, वरती. बाकीचे मग ऍज इट इज सेम, बाकीच्यात काही चेंज नाही. काय व्हायला आता, 1 नंबरवरच्या एकाचा OH, दुसऱ्याच्या 4 नंबरवरच्या OH, फक्त लिंकेज कोणती, बीटा. मग परत इथं रिमूव्हल ऑफ वॉटर रिमूव्ह झाला अँड फॉर्मेशन ऑफ बॉन्ड बिटवीन 2. मग असे इकडे N जोडले, इकडे N झाले, असे N जोडले तर सेल्युलोज, 2च जोडले तर सेलोबायोज, 2च जोडले सेलोबायोज, N जोडले सेल्युलोज. कारण पॉलिसॅकॅराइड बघायला, पॉलिसॅकॅराइड मध्ये अनेक मोनोस आहेत. मग इकडेही N असतील, ह्याच्यातही इकडेही N असतील, इकडेही N असतील, अनेक मॉलिक्यूल, आणि त्याच्यात ब्रँचिंग स्ट्रेट चेन, हा अमायलोज, अमायलोपेक्टिन. सेल्युलोज मध्ये 2च जोडले नुसते हे बीटा डी ग्लुकोपायरानोज तर तो सेलोबायोज, आणि अनेक जोडले तर तो सेल्युलोज. फक्त सेल्युलोज साठलीचा सुद्धा मोनोसॅकराइड कोणता, एकच आहे, बीटा डी ग्लुकोपायरानोज, बीटा डी ग्लुकोपायरानोज. फरक कुठं आहे, फक्त नंबर ऑफ मॉलिक्यूल. जर अनेक जोडले तर तो पॉलिसॅकराइड सेल्युलोज बनतो, 2च जोडले तर तो डायसॅकराइड सेलोबायोज बनतो. सो दिस इज द सेल्युलोज. सेल्युलोज कुठं कुठं असतो, इट इज जनरली द प्रेझेंट इन द सेल वॉल ऑफ प्लांट सेल. तुम्ही शेवग्याच्या शेंगा आपण इंट्रोडक्शन मध्ये, क्लासिफिकेशन मध्ये बघितलेलं आहे. जेवढं काही प्लांटचं हार्ड मटेरियल आहे तेवढ्यांमध्ये कोण आढळतो, सेल्युलोज आढळतो. अँड सेल्युलोज इज ओनली डायजेस्टेबल फॉर सर्टन ॲनिमल. काही विशिष्ट ॲनिमल्सच त्यांच्यामध्ये सेल्युलेज नावाचं एन्झाईम सिक्रेट करून सेल्युलोजला डायजेस्ट करतात, जसं की गाई, म्हशी चिपाडाला डायजेस्ट करतात. आपण जर चिपाडा वगैरे खाल्ले तर आपल्याला ते डायजेस्ट होणार नाही, बिकॉज वी डोंट हॅव द एन्झाईम विच कॅन डायजेस्ट सेल्युलोज. तो कोणता, सेल्युलेज नावाचा एन्झाईम सेल्युलोजला डायजेस्ट करेल असा आपल्यात नाही. इन द एन्शियंट टाइम, व्हेन इन द अश्मयुगीन एरा वी हॅव दॅट सेल्युलेज एन्झाईम. आपल्याला त्यावेळेस होतं, बट ड्युरिंग द ट्रान्झिशन फेज आपल्या जे इव्होल्युशन होत गेलं तसं तसं आपल्या शिजवून खाण्याची सवय लागली आणि आपल्याला ते डायजेशन आता होत नाही. आता आपल्याकडे सेल्युलोज डायजेस्टिंग एन्झाईम प्रेझेंट नाही. पण आता जे काही तुमचे
गायी म्हशीसारखे ॲनिमल्स आहेत, र्युमिनंट ॲनिमल्स, जनरली रवंत करणारे प्राणी. अशा रवंत करणाऱ्या प्राण्यामध्ये हा सेल्युलेज नावाचा एन्झाईम जो सेल्युलोजला डायजेस्ट करू शकतो, तर तो सेल्युलोज, इट इज ऑल्सो हार्डेस्ट पॉलिसॅकराइड, सेल्युलोज. अँड थर्ड वन इज ग्लायकोजन. ग्लायकोजन इज कॉल्ड ॲनिमल स्टार्च. ह्याला काय म्हटलं जातं लेकरांनो? ॲनिमल स्टार्च. अँड दिस ॲनिमल स्टार्च इज जनरली, बघा स्टार्च आहे पण कुणामधलं? ॲनिमलमधलं स्टार्च आहे. ह्याच्या सगळ्या प्रॉपर्टी सेम आहे. याच्यातला हा सुद्धा होमोपॉलिसॅकराइडच आहे. या ग्लायकोजनमध्ये इट इज ऑल्सो मेड अप ऑफ ग्लुकोज. एन नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल्स व्हेन जॉईंड टुगेदर इट फॉर्म ग्लायकोजन. व्हेन वी ईट फूड, आपण ज्यावेळेस एखादं अन्न खातो, द एक्सेस ग्लुकोज इज स्टोर्ड इन द लिव्हर इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. अँड जनरली ग्लायकोजन इज मोर कॉम्प्लेक्स दॅन अमायलोपेक्टिन. अमायलोपेक्टिन मध्ये 2 स्ट्रेट चेन मध्ये ब्रँचिंग सुद्धा आहे. या अमायलोपेक्टिन सुद्धा आणखीन जास्त ब्रँचड, अतिशय कॉम्प्लेक्स मॉलिक्युल कोण आहे? ग्लायकोजन. ह्याचं काही स्ट्रक्चर आपल्या सिलेबसला नाही. अँड दिस ग्लायकोजन, रिमेंबर गाईज, हॅज सम एंड ग्रुप्स. ह्याच्यात असे आता हे समजा ही ग्लायकोजनची लिंकेज झालेली आहे. देर आर सर्टन नंबर ऑफ ब्रँचिंग्स अँड देर आर सर्टन एंड ग्रुप्स. सपोज आय शो धिस विथ रेड. काही ग्लायकोजनमध्ये असे कडेकडेला ॲट द एंड टर्मिनल पोझिशन देर आर सर्टन एंड ग्रुप्स. काही काय असतात तिथं? एंड ग्रुप असतात. हे एंड ग्रुप इमिडिएटली हायड्रोलाइज होतात. ह्याचं पटकन हायड्रोलिसिस होतं आणि आपल्याला इन्स्टंट ग्लुकोज मिळतो. म्हणजे तुम्हाला जर अचानक 2-3 दिवस तुम्ही एका दिवशी खूप जेवलात आणि 2-3 दिवस जेवला नाहीत, तर ह्या 2-3 दिवसातली जी एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज प्रोव्हाइडेड बाय द ग्लायकोजन प्रेझेंट इन द लिव्हर. लिव्हरमध्ये प्रेझेंट असलेला ग्लायकोजन पटकन स्वतःचे एंड ग्रुपमधले ग्लुकोज मॉलिक्यूल हायड्रोलाइज करतो आणि तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देतो. तर असे एंड ग्रुप पटकन हायड्रोलाइज होऊ शकतात ग्लायकोजनमधले आणि आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळू शकते. तर ग्लायकोजनला जर हायड्रोलायसिस केलं, याचं जर हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय मिळतो? ग्लुकोज मिळतो. तर हा तिसरा पॉलिसॅकराइड, हा सुद्धा होमोपॉलिसॅकराइड. सो दिस इज ऑल अबाउट द पॉलिसॅकराइड्स. थँक्यू गाईज.